नमस्कार. तर ऑर्डरला जाताना काय झालं आणि माझ्या हाताला जबरदस्त लागलं पहा व्लॉगमध्ये. तर झालं असं की 7 आणि 8 फेब्रुवारीचा व्लॉग आहे हा, कारण मला टाकायला उशीर झालेला आहे. तुम्ही समजून घ्याल आशा आहे. 7-8 फेब्रुवारीला मला 2 ऑर्डर होत्या, पण 7 फेब्रुवारीला हाताला लागल्यामुळं मी त्याचा व्हिडिओ बनवला नाही. 8 तारखेचा हा व्हिडिओ आहे. 8 तारखेला मला धनाजी आणि अश्विनी यांच्या लग्नाची ऑर्डर होती. त्यासाठी मी निघाले होते. तर सुंदर असा व्ह्यू आणि सुंदर असं हे गार्डन होतं. खूप छान हॉल होता. त्या हॉलमध्ये मी सुरुवात केली माझ्या अँकरिंगची. अँकरिंगच्या सुरुवातीला आपण गणपतीची आराधना करतो. हे जर बघायचं असेल माझं निवेदन, तर मी आणि माझं निवेदन असं एक फोल्डर आहे इन्स्टाला, तर तुम्ही तो नक्की पाहू शकता. आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. कमेंटही करत चला, जेणेकरून माझे डेली व्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर मी नक्की टाकेल. तर अशा पद्धतीने माझं निवेदन इथं चालू होतं. नवरदेव परण्यासाठी गेलेला होता. ब्राह्मण काका अप्रतिम आणि खूप जास्त हुशार होते. ते मला सांगत होते, हे आलेले आहेत ताई, यांचं नाव घ्या, आणि त्यांचं पद असेल तर तेही घेत होते. तेल उतरवण्याचा कार्यक्रम हा लग्नामध्ये असतो. जेव्हा नवरी आणि नवरदेव परण्यासाठी जातात किंवा नवरदेव परण्यासाठी जातो, तेव्हा त्याचं तेल उतरवलं जातं परटीन काकूंकडून, आणि त्यानंतर नवरीचं शालूवरती तेल उतरवलं जातं किंवा तेलसाडीही असते. पण आजकाल तेलसाडी हा प्रकार बंद होत चालला आहे, कारण लग्नाला मोजून वेळ दिलेला असतो आणि त्या वेळेत लग्न लावावं लागतं. लग्नाचा शुभमुहूर्त आपण यासाठी काढतो की नवरा नवरीचे ग्रह अनुकूल वातावरणामध्ये त्यावेळेला असतात, आणि त्यामुळं तो एक शुभमुहूर्त असतो. त्या शुभमुहूर्तावरतीच प्रत्येक लग्न लागावं ही अपेक्षा दोन्हीकडच्या मंडळींची असते. नवरीच्या मंगलाष्टका जेव्हा मी म्हटले, तेव्हा ही तिची बहीण खूप रडत होती, आणि मंगलाष्टकांचा आणि तिच्यासोबत व्हिडिओ घेता आला नाही, म्हणून शेवटी तिचा व्हिडिओ घेतला. जेवण केल्याशिवाय तर जातच नाही, कारण असं म्हणतात की नवरा येतो नवरीसाठी आणि वऱ्हाड येतं जेवणासाठी. तर मस्तपैकी आम्ही जेवणावरती ताव मारला, गरगडीची भाजी, असं बरंच काही होतं वेगळं वेगळं. त्यानंतर घरी आले, बरेचसे चक्कू आपल्या झाडाला लटकलेले दिसत आहेत, म्हणून म्हटलं की चक्कू काढून घ्यावेत. मिरचीची काही रोपं आपण लावली आहेत, वांग्याची रोपं लावली आहेत आणि टोमॅटोची रोपं लावली आहेत. आता उन्हाळ्यात आपली चांदी आहे, कारण आता आपल्या टोमॅटोला खूप जास्त टोमॅटो आलेत. तर अशा पद्धतीनं माझा हा सगळा, आणि त्यानंतर मग मी शेवग्याच्या शेंग्याची चमचमीत भाजी केली. व्लॉग आवडला लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. कमेंट खूप कमी येत आहेत तुमचं, त्यामुळे व्लॉग्स बनवा.